प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट समोर येणार आहे। सुरुवातीला आपण बघणार आहोत की हे कलाचे आईवडील खूप टेन्शनमध्ये असतात बिचारे, कारण त्यांच्या घराचा हप्ता त्यांना व्यवस्थित भरता आलेला नाहीये, त्यामुळे त्यांच्या घरावर आली आहे जप्ती। आता तिचे वडील आईला सांगतायत तिच्या की आता काय करायचं आपण। आता कलाची आई थोडा विचार करते आणि म्हणते, हे बघा अहो, हे समजा फक्त आपल्या कलेसनी नका कळू देऊ, आपण हे घर देऊन टाकू आणि आपण कुठेतरी भाड्याने राहू। आपले दिस राहिले तरी किती, आपण कष्ट करू, भाडं भरू आणि आता ह्या घराची कटकटच मिटून जाईल। आपण हे घर विकूनच टाकलं तर 4 पैसे बी येतील आणि घराचे हप्ते बी फिटून जातील। तुम्हाला काय वाटतंय? आता कलाच्या वडिलांना खरं तर हा निर्णय मान्य नाहीये, पण आता काय करणार, पैशाचं सोंग कुठून आणणार, म्हणून ते आता त्यांच्या या निर्णयाला दुजोरा देत म्हणतात ठीक आहे, हरकत नाहीये, पण कलाला एकदा विचारायला हवं ग। पण आता त्या चिडून म्हणतात अजिबात नाही, कलेला सांगू नका हं। आणि आता तिचे वडील काहीही न बोलता बिचारे शांत बसलेत, पण त्यांना चांगलंच टेन्शन आलेलं दिसतंय। कलाच्या आईने कलाला फोन करून सांगितलंय की काल जेव्हा तू पूजेतून उठून गेलीस तेव्हा आबाजींना खूप त्रास झाला। कला, आबाजींची माफी माग आणि आता याच्या पुढे असं वागू नको ग बाई, घरची लक्ष्मी आहेस तू, अशी जर तू वागत राहिली तर तुला असं म्हणजे कोणी मान देणार नाही घरामध्ये। खरं तर आधीच मंगळागौरीच्या खेळामुळे कलाला उठायला उशीर झालेला असतो। कला तिच्या आईला हो असं म्हणते खरी, पण आता फोन ठेवल्यावर अद्वैतवर फार चिडते आणि म्हणते, चांदेकर तू मला का सांगितलं नाहीस? जगभरातलं सांगत होतास ना इकडचं तिकडचं, आणि हे का नाही सांगितलं? आता अद्वैतने ठरवलंय प्रेक्षकांनो की काहीही झालं तरी कलाशी छानच वागायचं, त्यामुळे त्याचा टोन अतिशय गोड, मऊ आणि मृदू आहे। तो कलाला म्हणतो, सॉरी हं, खरे काल तू जरा थकली होतीस ना म्हणून तुला उठवलं नाही मी, पण आता तब्येत बरी आहे हं आबांची। कलाने पटकन आवरसावर करून आंघोळ केली आहे, पण तिची गादी राहिली आहे उचलायची। अद्वैतला काही पसारा आवडत नाही, हे जग जाहीर आहे। त्यामुळे आता कला त्याची आधीच माफी मागून म्हणते, हे बघ मी नंतर सगळं आवरेल, तू म्हणजे जरा माफ कर मला, कटकट नको करूस माझ्या मागे। अद्वैत त्यावर सुद्धा तिला अगदी सॉफ्टली उत्तर देतो। कलाला वाटतंय याला काही चावलं बिवलं तर नाही ना, हा बरा आहे ना जरा, पण तरी सुद्धा कामाचा उशीर झाल्यामुळे ती पटकन खाली जाते। आणि अद्वैतरावांनी आयुष्यात कधी केलं नाही असं काम त्यांनी केलंय, ते म्हणजे दुसऱ्याची गादी उचलली आहे, अगदी अंथरूण पांघरुणात सकट। मजा आहे नाही प्रेक्षकांनो? त्यासाठी म्हणतात लग्न करावं पण आणि नाही पण। असो, बिचारा अद्वैत आयुष्यात पहिल्यांदा कोणाची तरी गादी उचलतोय, त्याला पसारा आवडत नाही ना, मग स्वतःची कामं स्वतःच करावं। कला आता लगबगीने खाली येते आणि आता आधी तर रजनीताईंना सॉरी म्हणते की तिला उठायला उशीर झाला आणि सगळा नाश्ता त्यांना बनवावा लागला। पण रजनीताई किती गोड आहेत ना, कोणाकोणाला रजनीताई आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा, मला तर बाई फार आवडतात। रजनीताई कलाला म्हणतात, अगं सोड ते सगळं, तू आधी नाश्ता करून घे बरं। कला म्हणते, आजोबा कुठे आहेत? आता तेवढ्यात आजोबा येतात आणि म्हणतात, बोल काय म्हणते सुनबाई, आलो मी, काही बोलायचं होतं का तुला? आता कला म्हणते, आजोबा खरंच सॉरी, मला माहिती नव्हतं माझ्या अशा वागण्यामुळे तुम्हाला एवढा त्रास होईल, मी असं पूजेतनं उठून जायला नको होतं। आता कलाने माफी मागितली आहे, हे आजोबांना फार छान वाटलंय। आजोबा कलाकडे स्माईल करताय आणि कला खूप गिल्टी फील करत असते काल झालेल्या प्रकारामुळे। खरं तर काल झालेल्या प्रकारामुळे सरोजला जास्ती गिल्टी वाटायला हवं होतं, पण सरोज अजून सुद्धा त्याच उत्साहामध्ये कलाशी भांडतीये। कलाला ती म्हणते, तुला हे सगळं आधी कळायला हवं होतं, आता सगळं नंतर कळून काय उपयोग आहे? कला बिचारी खूप अजून लाजल्यासारखी होतीये। पण आता कलाच्या माहेरी जाण्याचा विषय निघालाय बोलता बोलता। आता कला हे सगळं झाल्यानंतर सरोजला सांगते की सरोज मॅडम उद्या राखी पौर्णिमा आहे, त्यामुळे मला माहेरी जायचंय। पण आता सरोज म्हणते, तुला कशाला ग जायचंय राखी पौर्णिमेला माहेरी? तुम्हाला कुठे भाऊ आहे तिघींना, आणि तिथे जाऊन तुम्ही काय करणार आहात? कला झालीये नाराज, आता ती पोहोचली अद्वैतकडे। आता बायको नाराज झाल्यावर नवऱ्याकडे शिफारस करायला जाणारच। कला नाराज झालेली बघून अद्वैतला टेन्शन आलंय, तो विचार करतो आता हिला माहेरी कसं नेऊ, कसं हिला जाऊ देऊ माहेरी, आणि आता असं करू काय जेणेकरून हिला पण विश्वास बसेल की मी हिच्यासाठी काहीतरी चांगलं करतोय। अद्वैतने एक भन्नाट शक्कल काढली आहे प्रेक्षकांनो, कुठून काय माहित नाही, पण अद्वैतला कदाचित कळलं असावं किंवा नसेलही कळलं असावं, पण आता ही कला मात्र खूप नाराज बसलेली असते आणि रडत असते। तिला सणासुदीच्या दिवशी तिच्या घरी जायचंय, माहेरी जायचंय, आई वडिलांसोबत सणाचा आनंद साजरा करायचा आहे। पण सरोजच्या ह्या अशा वागण्यामुळे कलाला फार त्रास होतोय। काही झालं तरी सरोजने ठरवलंय कलाची जिरवायची, पण विनाकारणच सरोज कलाचा रागराग करते असं नाही वाटत का प्रेक्षकांनो? असो,
एक चूक कलाला आयुष्यभर भोगावी लागते की काय हे पुढे दिसेलच आपल्याला, कारण सरोजला इम्प्रेस करणं फार अवघड आहे. सगळेजण आता नाश्ता करत असतात. अद्वैत ऑफिसला जाण्यासाठी तयार झालेला असतो. अद्वैतला हे राखी पौर्णिमेचं प्रकरण कळलंय. अद्वैत आता आबांजवळ शिफारस करत म्हणतो, आबा मला असं वाटतं की खरेला जाऊ द्यावं माहेरी. आता सरोज चिडून म्हणते, अद्वैत तू मध्ये बोलू नकोस, हा निर्णय सर्वस्वी मोठ्या माणसांचा आहे, तू कशाला मध्ये मध्ये बोलतोयस. हे बघा आबा, मला हे सगळं अजिबात पटत नाहीये. कालच हिची मंगळागौर झाली ना, आज लगेच हिला माहेरी जायचं काहीच गरज नाहीये. आता अद्वैत म्हणतो, अगं आई पण ऐकून तरी घे. सरोज मात्र अद्वैतशी न बोलता आबांचीच वाद घालत बसते. अहो आबा मला सांगा, हिला माहेरी जाऊन काय करायचंय? हिला कुठे भाऊ आहे? तिथे जाऊन काय ही राखी बांधणार आहे का तिच्या बहिणींना? आणि मला नाही वाटत हिला तिथे जायची काही गरज आहे. तशी घरामध्ये बरीच कामं पडलेली आहेत. खरं तर आबांना तिचं सरोजचं म्हणणं अजिबात पटलेलं नाहीये, पण रोहिणीला भारी मजा येते. रोहिणी विचार करत असे, सरोज बहिणीने या कलाला त्रास देण्याचं जास्तीच मनावर घेतलेलं दिसतंय. बिच्चारी कला, आता काही हिचं खरं नाहीये. सणासुदीला पण हिला माहेरी जाता येणार नाही वाटतं. आता अद्वैत म्हणतो, अगं आई ऐकून तरी घे. अगं तिला माहेरी जायचंय तर जाऊ दे ना, काय हरकत आहे? सकाळी जाऊन संध्याकाळी परत येईल ती. पण सरोज काही ऐकायला तयार नाहीये. सरोज म्हणत असते, आबा मला काही हे मान्य नाहीये, पण तुम्हाला काय ठरवायचं ना ते तुम्ही तुमचं ठरवा आणि गोंधळ घाला. आबा म्हणतात, अगं असं काय करते सरोज? अगं लेकी बाळींना माहेरी जाण्याचा अधिकार असतो, हे मी तुला सांगायला हवंय काय? आबा आता कलाला म्हणतात, हे बघ सुनबाई, तू काही काळजी करू नकोस, मी आहे नव, तू जा बिंदास तुझ्या माहेरी. अद्वैतला खरं तर टेन्शन आलंय कला माहेरी जाणार म्हणून, पण आता सरोज आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघायला लागतात, कारण आता सगळं काही अद्वैतच्या मनासारखं होतंय आणि अद्वैत कलाची साथ देतोय हे बघून सरोजचं डोकं भडकलंय. आता मात्र या अद्वैतने एक मोठा निर्णय घेतलाय, तो म्हणजे कलाला पगार देण्याचा, आणि तो सगळ्यांसमोर हे जाहीर करतो. सरोज ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, अद्वैत हा एवढा मोठा डिसिजन तू मला न विचारता कसं काय घेतलास? अद्वैत म्हणतो, अगं आई असं काय करतेस? अगं तिने डिझाईन्स बनवल्यात, आपल्याला त्याच्यामुळे किती फायदा झालाय, आणि त्यासाठी ती तिचा पगार तर डिझर्व करतेस ना, तिचे मेहनतीचे पैसे आहेत. त्यावर सरोज त्याच्याशी खूप वाद घालते आणि म्हणते, हो मेहनतीचे पैसे असतील तिचे, पण तिने आपल्यापासून हे सगळं लपवून केलेलं आहे. तिने आधी आपल्याला काही सांगितलं का की ती डिझाईन्स बनवते? हे तिने कुठल्या उद्देशाने केलं तेही आपल्याला माहिती नाहीये, आणि तू तिला आता पगार द्यायची भाषा करतोयस. अद्वैत म्हणतो, हे बघ आई, तिने हे काही वाईट उद्देशाने केलेलं नाहीये, तिने तिचा उद्देश आधीच जाहीर केलाय आणि मला असं वाटतं ते चुकीचं नव्हतं. सरोज म्हणते, तू एवढी का तिची बाजू घेतोयस अद्वैत? काय गरज आहे तुला तिची बाजू घ्यायची? पण रजनीताईंना फार आनंद होतोय अद्वैत कलाची बाजू घेतोय हे बघून. आता आबा खुश होऊन म्हणतात, वा वा शाब्बास रे मेरे पठ्ठे, याला म्हणतात नंबर 1 काम. अरे अद्वैता, तू लई भारी काम केलेलं आहेस बघ. आपल्या आतापर्यंतच्या पिढ्यात कोणी काम केलं नसेल इतकं 1 नंबर काम केलंय बघ तू. अरे तू कलाला तिच्या मेहनतीचे पैसे देतोयस, हे खूप छान करतोयस तू. अरे अद्वैता, तुला पटलं तर मी तुला जे काही सांगितलं ते, कला आपल्या घरची लक्ष्मी हाय, तुझी बायको हाय, ह्याचा तू स्वीकार केलेला दिसतोय. रजनीताईंना खूप छान वाटतंय आणि सगळ्यांनाच आनंद झालाय, पण सरोजला ही गोष्ट प्रचंड सहन होत नाहीये. आबा म्हणतात, अद्वैता हे बघ, खरंच 1 नंबर काम करतोयस तू, तुझं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. अद्वैता अशीच तुझ्या बायकोची साथ देत जा, तुम्ही दोघं लई नाव कमवताल बघ पुढे जाऊन. आणि अद्वैत हे बघ, कलाला जे काही तुला पैसे द्यायचे आहेत ना ते तुझ्या मनाने ठरव आणि दे, आणि तू आणि कला आपल्या चांदेकरांचं नाव उंचावताल बघा. सरोज बरोबर बोलतोय की नाही मी? पण आता या रोहिणीचा गटाणा झाला ना कलाला पैसे जात आहेत हे बघून, आणि सरोजचा सुद्धा. कलाला खूप छान वाटतंय, शेवटी तिला तिच्या मेहनतीचे पैसे मिळणार तर. आबा कलाला विचारतात, काय मग सुनबाई, आता तुझ्या पहिल्या पगारात तू काय करणार आहेस? आता कला काहीच नाही बोलत आणि शांत बसते आणि म्हणते, आबा मी सांगते तुम्हाला. आता आबा म्हणतात, काय करायचं ते ठरव तू आणि सांग मला. सरोज म्हणते, मला तुमचा हा निर्णय अजिबात पटलेला नाहीये. आता सरोज खूप चिडलेली असते. अद्वैत तिला मनवायला जातो की आई ऐकून तरी घे माझं, पण सरोज म्हणते, अद्वैत मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये, तू जा बरं इथून. आता अद्वैत म्हणतो, अगं आई तू अशी चिडचिड नको करूस, गैरसमज नको करून घेऊस. सरोज म्हणते, आणखीन काय गैरसमज करून घ्यायचा राहिलाय?
अद्वैत, तू जे काही हे चालवलंयस ना ते मला अजिबात पटलेलं नाहीये. तू नेहमी नेहमी का विसरतोस? त्या मुलीने आपली फसवणूक केली आहे. ती फसवून आपल्या घरात आली आहे. ती फसवून तुझ्या बायकोचा मान पटकावतीये. हे तुला चालतंय का अद्वैत? अरे प्रत्येक वेळेला तू तिच्या अशा गोष्टींना का बळी पडतोयस? ठीक आहे, तू तिला डिझायनर म्हणून अपॉइंट केलंस वगैरे, पण आता तू तिला पगार वगैरे द्यायचा विचार करतोयस? अद्वैत त्याची बाजू पटवून देण्याचा प्रयत्न करतोय सरोजला. अगं आई, ती ऑफिशियली काम करते आपल्याकडे, आपल्याला तिला पगार द्यावाच लागणार आहे ना. पण सरोज काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीये. आता हे बघून अद्वैत तिथून निघून जातो. अद्वैत गेल्यानंतर रोहिणी तिथे येते आणि या सरोजला आणखीन भडकवते. अगं सरोज वहिनी, हे काय चालवलंय अद्वैतने? तो तुझ्या नाकावर टिचून त्या पोरीला पगार देणार आहे आता. सरोज वहिनी, तू बघून घे, आता तुला या घराच्या बाहेर जावं लागणार बहुतेक. त्या कलाने ऑलरेडी सगळीकडे जागा घेतली आहे. आता तर ती बिझनेसमध्ये पण तिचे पाय पसरवायला लागली आहे. सरोज वहिनी, कर बाई काहीतरी, नाहीतर तुझं काही खरं नाही. अद्वैतने तुला त्याचा निर्णय सांगितला, डायरेक्ट सांगितला. त्याला एकदा पण असं वाटलं नाही की तुला विचारावं. आता ही सरोज चिडून म्हणते, रोहिणी हे काय बोलतेस तू? रोहिणी म्हणते, काही चुकीचं बोलते का सरोज वहिनी? तूच बघ ना, त्याने सगळ्यांसमोर निर्णय सांगितला की तो कलाला पगार देणार आहे. त्याने तुझं मत विचारात तरी घेतलं का? आता सरोजला खूप टेन्शन आलंय आणि सरोजला वाटते खरंच अद्वैत तिच्यापासून दूर जातोय की काय. अद्वैतने आता कलाला सांगितलं की हे बघ, खरे म्हणजे मी खूप विचार केलाय. आता कला म्हणते, एक मिनिट थांब. हे बघ चांदेकर, आधी तू मला हे सांग की तू असं विचित्र का वागतोयस? अद्वैत म्हणतो, मी कुठे विचित्र वागतोय खरे? तुला तसं वाटतंय? आता ही कला म्हणते, नाही नाही, मला जे वाटतंय ना ते चुकीचं नाही वाटत आहे. मी आज सकाळपासून ऑब्झर्व करते, मी सकाळी उशिरा उठले तरी तू मला काहीच नाही बोललास. आता अद्वैत म्हणतो, अगं तू थकली होतीस काल मंगळागौरीचे खेळ खेळून, म्हणून मला वाटलं की तू थोड्या वेळ आणखीन झोपावीस. कला म्हणते, चांदेकर, नक्की तुझ्या मनामध्ये काय चाललंय? हे सगळं तू कशासाठी आणि कुठल्या उद्देशाने करतोय हे सांग बरं मला. नाही, इतकं न समजण्या इतकत मी भोळी नाहीये. खरं खरं सांग मला, काय चाललंय तुझ्या मनामध्ये? अद्वैत आता मनात विचार करतो, अरे बापरे, हिने मला जर खरंच पकडलं तर माझं भिंग फुटेल. मला आबांना नाराज करायचं नाहीये, त्यामुळे हिच्याशी चांगलं वागायचं नाटक मला कंटिन्यू ठेवावंच लागणार आहे. आता अद्वैत काहीतरी कर आणि हिला पटवून दे की खरंच तुला हिच्याबद्दल काहीतरी वाटतंय म्हणून. आता कला त्याला इग्नोर करत असते, पण आता अद्वैत तिच्या मागे मागे फिरतो आणि म्हणतो, हे बघ अगं, खरे मला जेन्युअनली असं वाटतंय की मी म्हणजे बघ माझ्याकडे, मला वाटतंय की तुला खूप वाईट वागणूक दिली ग मी काल. तुझ्या आईवडिलांचा अपमान झाला, असं व्हायला नको होतं. सॉरी, बघ मी मनापासून तुझी माफी मागतोय. आता कला म्हणते, खरंच काय सांगतोयस काय चांदेकर? असं तुला खरंच वाटतंय? पण ठीक आहे, तू माझी बाजू घेतलीस काल, ते बघून मला जरा बरं वाटलं. पण आज तू हे असं का वागतोयस विचित्र विचित्र? नाही म्हणजे सकाळपासून तू माझी गादी काय आवरली, म्हणजे माझ्यासाठी सपोर्ट काय करतोय, मला राखी पौर्णिमेसाठी जा काय म्हणतोय माझ्या माहेरी? नेमकं चाललंय काय तुझ्या मनामध्ये ते तरी सांग. अद्वैतला काही कळे ना की आता त्याची बाजू कलाला कशी पटवून द्यावी. कला आधीच ऑलरेडी हुशार आहे, कला खूप स्मार्ट आहे प्रेक्षकांनो. ती अद्वैतला पकडणार हे खरंच आहे, पण अद्वैत म्हणतो, अगं हे बघ, तुझ्याशी कसंही वागलं ना तरी तुला मी चुकीचाच वाटतो. तुला पटो न पटो, पण मी ठरवलंय की तुला तुझ्या मेहनतीचे पैसे द्यायचे आहेत. कलाला आता नवलच वाटतंय. इकडे कलाच्या आईवडिलांचं घर विक्रीला आलंय आणि आता ते घरमालक का कोण आलेत ज्यांनी पैसे घेतले ते म्हणतात की तुम्हाला जर मुलगा असता तर तुमच्यावर ही वेळ आली नसती घर विकण्याची. पण आता मात्र तिथे कला येऊन एकदम मोठा सरप्राईजच देते तिच्या आईवडिलांना. आता अद्वैतने कलाला चेक दिलाय तिच्या मेहनतीचा. तो कलाला म्हणतो, हे घे, हा तुझ्या मेहनतीचा चेक आहे, तू आतापर्यंत बनवलेल्या डिझाईन्सचा चेक आहे. कला आता तिच्या माहेरी जाते आणि हे बोलणं ऐकते आणि त्या माणसाला म्हणते, कोण म्हटलं माझ्या आईवडिलांना मुलगा नाहीये? मी आहे ना, कला अद्वैत चांदेकर. आम्हाला आमच्या आईवडिलांचं घर विकायचं नाहीये. आमच्या आईवडिलांचं घर आमच्या आईवडिलांचंच राहणार आहे. आणि तिने त्या माणसाला, तुम्ही या आणि हे पैसे घेऊन जा असं म्हणून त्या माणसाला काढून दिलंय. वा प्रेक्षकांनो, कलाने एकदम चौकाच मारलाय. प्रेक्षकांनो, मला सांगा, अद्वैत जो काही नाटक करतोय कलाशी चांगलं चांगलं वागायचं, ते कलाच्या लक्षात येईल का? मला कमेंट करून नक्की कळवा. मी तुमच्या उत्तराची वाट बघेन. आणि आता येणारे पुढील भाग हे नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. कदाचित कला अद्वैतच्या प्रेमात पण पडू शकते. तो खूप छान छान वागणार आहे ना तिच्याशी, म्हणून काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा. आपण त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवूयात. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, म्हणजे मी तुम्हाला कुठल्या
कुठलाही फेक रिव्ह्यू देत नाहीये, एक अंदाज वर्तवतीये की असं नक्की होणार आणि खरंच असं होणार. माझे अंदाज शक्यतो चुकत नाहीत. काय वाटतं तुम्हाला? कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा रोज रिव्ह्यू ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.